रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यांनी पत्र घेऊन यावं. ते पत्र आलं की मी तातडीने राजीनामा देऊन टाकतो आणि बॅलेटने निवडणूक घेऊ. सोरस यांनी जे सोरस यांच्या आधारावरून राहुल गांधीवर आरोप होता त्या विरोधकांकडून बरेचसे अहवाल येतात त्याला राहुल गांधी यांनी कुठेतरी त्याचा आधार घेतला आणि मग आरोप करतात अशा आरोप भाजपाकडून करण्यात येतात. मला एक मुद्दा असा घ्यायचा आहे, राहुल गांधीजी जे प्रश्न उपस्थित करतात, अदानी म्हणजेच मोदी आहे, राज्याचा देशाचा प्रमुख आणि एक व्यापारी. हे देश विकायचा जो धंदा जो चाललेला आहे एका व्यक्तीला, त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही भाजप? का अदानीला लपवलं जाते? अदानीचं नाव घेतल्याबरोबर यांना चिड का येतं? विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींना हे प्रश्न, जनतेच्या मनात जो संशय आहे आणि या देशाचा सगळ्या व्यवस्थेचा जो धोका निर्माण झालेला आहे त्याबद्दल ते विचारतात, त्यांचं उत्तरच ते देत नाही. प्रधानमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, ते सभागृहातच जात नाही. म्हणजे शेवटच्या दिवशी जाऊन एक मोठं भाषण करायचं आणि ते मीडियामध्ये दाखवायचं आणि आम्ही फार मोठं हे केलं आणि बहुमताच्या आधारावर सगळे कायदे मंजूर करून घ्यायचे, ही परंपरा देशाची कधी राहिली नाही. पण नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून जेवढे कायदे या देशाच्या जनतेसाठी होतात ते सगळे आवाजी मतदानामध्ये केलं जातं, चर्चेच्या विना केलं जात नाही. काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा बहुमत असताना सुद्धा विरोधकांचं ऐकून घेऊन कायद्यात काही सुधारणा करायची असेल, लोकहितासाठी कायदे होतात. पण इथं तर कोणाचं ऐकलंच जात नाही. देशामध्ये काय हिटलरशाही थोडी आली आहे, लोकशाही थोडी आलेली आहे. देशातल्या जनतेच्या मुळे झालेल्या सरकारनी, मतदानाच्या रूपाने झालेल्या सरकारनी जनतेचा आवाजच ऐकायचा नाही आणि एका व्यक्तीचा आवाज ऐकायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं नाही, हे कदापि देशामध्ये चालू शकत नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी काही ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याचं उत्तर प्रधानमंत्र्यांनी द्यावं. काही मंत्री म्हणतात तर रोड रोलर खाली दाबून टाकू कोणाला. त्याच्यामुळे ही जी काही लोकसभेमध्ये वाक्य चालतात, भाषा चालतात, बुलडोझर, रोड रोलरनी दाबून टाकू, तर हे जे सगळी प्रथा आहे, कायद्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येतात. आता लोकांना रोड रोलर मध्येच दाबायचं त्यांनी प्रयत्न केला, चालू केला असेल तर म्हणून ही जी काही महागाई, आपल्याला माहितीसाठी सांगतो, 2014 पर्यंत या देशावर 55 लाख कोटीचं कर्ज होतं, जे काँग्रेसने सत्तेमध्ये असताना जेवढा चादर असेल तेवढं पाय पसरवण्याचं काम केलं. पण नरेंद्र मोदीच्या गेल्या 10 वर्षाच्या सरकारमध्ये 220 लाख कोटीचं कर्ज या देशावर झालं. कशाच्या आधारावर झालं? जीएसटी मधून तुम्ही आता सगळ्या लोकांकडून टॅक्स घेऊन राहिले. त्यावेळेस तर लिमिटेड लोकांकडून टॅक्स दिला जात होता. तरी काँग्रेसने एवढे वर्ष या देशाला बरोबर आर्थिक व्यवस्थेत सांभाळून ठेवलं. आता झपाट्यानं देशामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा देश चालवला जात असेल तर देश कुठल्या दिशेला चालला? चीनच्या बद्दल देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही, देशाच्या सीमा सुरक्षित नाही, हे प्रश्न राहुल गांधीजी विचारतात, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. आणि ही गंभीर बाब आहे आणि देशातल्या जनतेला सुद्धा हे कळते. कल एकनाथ शिंदे जी ने कहा कि पहले मैं कॉमन मैन था यानी सीएम था, अब मैं डीसीएम हूँ, डेडिकेटेड कॉमन मैन. ऐसे देखो, उनका चेहरा बताता है बहुत सारी बातें. अभी उस पर नहीं ना, अभी तो खेल शुरू हुआ है. इस विषय पे आगे आने वाले दिनों में चर्चा करेंगे. अभी अधिवेशन शुरू होने दो, इस विषय पे अपन चर्चा करेंगे. सब मुद्दे आज खोलेंगे तो अच्छी बात नहीं. अब नई सरकार है, नई दुल्हन है, थोड़ा सा उनसे उम्मीदें क्या है कि घर में कैसा काम करना चाहिए, उम्मीद हम रखे हैं, जनता की आवाज जो है वो रखे है हमने. तो इसलिए मैं अभी बहुत सारी बातों का खुलासा आज करना अच्छी बात नहीं. अभी नागपूर में अधिवेशन होगा तो नागपूर में इस विषय की चर्चा करेंगे. काँग्रेसच्या गटनेता आणि प्रतोद निवडीचे अधिकार मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीकडे देण्यात आलेले, कशी ती प्रक्रिया होईल आणि म्हणजे साधारणपणे निवड जे आहे विधिमंडळाच्या पक्षाच्या याच्यामध्ये आता अधिवेशनाच्या पहिले तुम्हाला कळेल. त्यामुळे आम्हाला काय आता
ते अधिवेशन ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी जे स्पीकर होतील त्या स्पीकरला आम्ही आमच्या पक्षाचं जे पत्र आहे ते देऊ. पण साधारणपणे गटनेता निवड आणि हे प्रतोद जे आहे ते म्हणजे वाद होईल म्हणून केंद्रीय नाही 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 या परंपरा आहे. आता आपण पाहिलं ना तर या सरकारचा निर्णय कुठं झाला? हे तर स्वतंत्र पक्ष होते अजित पवार आणि एकनाथ शिंदे, पण निर्णय कुठं झाला? किसान दिल्ली में किसान अपनी मांगों को लेकर फिर से पूछ किए दिल्ली अभी तक उनकी मांग पूरी नहीं हो रही है। मैं वही कहा कि देश की हालत अच्छी नहीं है, तो किसान को मारा जा रहा है, उनकी आवाज दबाई जा रही है, क्योंकि मैंने जब भी सवाल किया महाराष्ट्र की मार्कंडवाड़ी की जो घटना हुई है, जो लोगों ने अपना वोट मेरा अधिकार है ये दिखाने की भूमिका की है, तो उसकी आवाज दबाने का काम सरकार के माध्यम से हुआ है. तो आज किसान का आवाज दबाया क्यों जा रहा है? क्योंकि उनके वोटों की जरूरत ही नहीं इनको, इनकी वोट तो मशीन से हम गायब कर देंगे, ये इश्यू है. और इसलिए सरकार डरती नहीं है. और सरकार कब डरेंगे? तो लोगों के वोटों का जब सही उपयोग होगा, क्योंकि लोग तो उपयोग बराबर कर रहे हैं लेकिन मशीन से वो वोट गायब होते हैं, ये भावनाएं लोगों की है. और इसलिए सरकार का जो व्यवहार है वो उसी आधार पर है. हम लोगों का काम नहीं करेंगे, लोगों को कुछ लेंगे, उनका आवाज दबा देंगे, कैसे जीतना वो हमें मालूम है. और इसलिए सरकारें कर रही है. इसलिए देश तीन लोकांची शपथ असं आहे हे आता भाजप आणि त्यांची सोबती हे संविधानाच्या पलीकडचे लोक आहेत. राज्याचे भाजपचे अध्यक्ष शपथविधीची तारीख ते घोषित करतात, ते राज्यपालांचा अधिकार आहे. आणि आता ते त्याच्यावर आता आपण चर्चा करूच नाही. त्यामुळे मला त्याच्या चर्चेत जायचं नाही आहे. माझ्या मित्रांकडून माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, नवीन मुख्यमंत्री जे झालेत आणि मी 3चा नाही म्हणणार, 2च दुसऱ्यांदा ते झाले. पहाटेचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही. तुम्ही करता मीडिया 3दा झाले म्हणून, पण मी नाही करणार कारण की त्याला संधीच मिळाली नाही काम करायला. आणि त्यामुळे एक सक्षम राज्य चालवणारा अनुभवी मित्र आमचा आहे, त्यांच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत. नानाभाऊ, एकनाथ शिंदे शिवाय भाजपने शपथविधीची तयारी केलेली होती अशा प्रकारे संजय राऊत यांनी मोठा दावा केला. मला त्याच्या अंतर्गत या माहितीच्या भानगडीत जायचं नाही आहे. सरकार झालेलं आहे. सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, सरकारकडून त्या अपेक्षा कराव्यात. त्यांच्या भांडणामध्ये मला पडायचं नाही, काँग्रेसला पडायचं. भाऊ, आपण दिल्लीला गेले होते, बंटी शेट्टी यांच्यावर ठाणे दाखवा नोटीस पण बजावली होती. ते पक्षांतर्गत बाब आहे, तर ते चाललं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला कळेल. सरकार स्थापन झालं असलं तरी आता कुठेतरी मंत्रिपद मिळावं म्हणून राष्ट्रवादी जे आहे ते शिंदे इतकेच आम्हाला मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रह करतात. मला त्यांच्यात जायचं नाही, आमचा तो इश्यू पण नाही. माझ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या राहणार आहे आणि त्या अपेक्षा मी सरकारसमोर मांडणं आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्यात काय लाथाड्या होतात आहेत त्या लाथाड्यामध्ये मला जायचं काही कारण नाही. पण दाखवण्या होत आहे का नाना? म्हणजे तुम्ही जे पाहता त्यावरून तुम्हाला वाटतंय का की तुमच्या मीडियामध्ये जे दाखवतात आहेत, कोणाचे चेहरे मुरजवलेले आहेत, कोणाचे हसरे आहेत, त्याच्यामुळे ते दिसतं तुमच्या मीडियामध्ये. पण मला पडायचंच नाही. आम्हाला काँग्रेसला त्या कोणाच्या लाथाड्यांमध्ये पडायचं नाही. महाराष्ट्र हे प्रगत राज्य व्हावं. महाराष्ट्र आता सुसाट पडणारं राज्य होणार असं त्या ऍड काल मी पाहत होतो. आता सुसाट गुजरातकडे गेलं नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. महाराष्ट्रातला विकास महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. हाँ, वो हिंदी में जानना चाहेंगे 13 दिन के बाद शपथ विधि हुई है, उसमें भी सिर्फ तीन ही एक मुख्यमंत्री और 2 उप मुख्यमंत्रियों ने शपथ लिया है, कैसे देखते हैं? एकदम पहले तो हम हमारे मित्र देवेंद्र फडणवीस को मैं बहुत शुभकामना देता हूँ कि वो राज्य के, आप बोलते 3 बार के नहीं 2 बार के ही है, वो पेट का तो कोई उसका उल्लेख नहीं हो सकता. और हमारी शुभकामना के साथ जो उम्मीद है उनसे कि महाराष्ट्र में बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या हो रही है. किसान का कर्जा माफ करने की बात इन लोगों ने की थी. इनके जो जाहिरनामा है उसमें भी उन लोगों ने लिखा है. इसलिए तुरंत किसान का कर्जा माफ करना चाहिए और सीधा सरसकट करना चाहिए, सीधे से करना चाहिए, नहीं तो वो अठी डालकर वो नहीं करें. और रही दूसरी बात, युवाओं के लिए विशेष करके महाराष्ट्र में 2-2.5 लाख पोस्ट खाली पड़ी हुई है. उसमें जनता को बहुत तकलीफ होती है कि लोगों के काम ऑफिस में नहीं होते, तो तुरंत ये जगह भराया जाए. और 1 साल के पहले इन्होंने घोषणा की थी कि हमारे राज्य में कंत्राटी भर्ती नहीं होगी. हमारे मित्र को याद दिला रहा हूँ, और वो बोलते वही करेंगे, वो कंत्राटी भर्ती नहीं करेंगे.
वो रेगुलर भर्ती करेंगे और सब पोस्ट जल्दी से जल्दी महाराष्ट्र में भरी जाएंगी। कॉपी लीक वगैरह वाला प्रॉब्लम नहीं होना चाहिए। महाराष्ट्र में कानून व्यवस्था भी बहुत बिगड़ी हुई है, उनको बड़ा अनुभव है, इसलिए मैं उनसे उम्मीद रखता हूँ कि महाराष्ट्र की कानून व्यवस्था भी अच्छी होंगी। ड्रग माफियाओं का बड़े पैमाने में महाराष्ट्र में उनकी पैदाश हुई है, तो ये ड्रग माफिया खत्म होना चाहिए और महाराष्ट्र को ड्रग मुक्त महाराष्ट्र करना चाहिए, यह उम्मीद हम रखते हैं। दूसरी बात है कि हर गरीब को एक मकान देने की बात भी इन लोगों ने की थी, तो मुझे लगता है कि साल भर में सभी गरीब लोग जो है जिनको घर नहीं रहने को उनको मकान दे देंगे ये लोग, समय पे पैसा देंगे। नहीं तो वो बेचारे वो कर्जे में डूब जाते लोग। और जिस तरह से महाराष्ट्र में पूरे रास्ते की हालत देखो, हाईवे में भी वही गड्ढे हैं और ग्रामीण में भी गड्ढे हैं, तो पूरे महाराष्ट्र को एक अच्छा महाराष्ट्र बनाए और महाराष्ट्र और प्रगति की तरफ जाए, ये उम्मीद हम नए मुख्यमंत्री जी से करते हैं। कहीं ना कहीं फिर से एक बार गृह मंत्रालय को लेके मंत्रिमंडल का विस्तार होता है, ऐसी चर्चा है। देखो, मेरा इनके झगड़े में हमें जाना है। 5वीं बहुमत मिलने के बाद भी ये सरकार को 13 दिन मंत्रिमंडल बनाने को लगा है, तो वो उनका इशू है, हमें उसमें जाना नहीं है। हम जनता की आवाज बनेंगे, जनता के सभी प्रश्नों के ऊपर हम सरकार को घेरेंगे, सरकार को जनता के प्रश्न छुड़वाने के लिए बाध्य करेंगे और हमें उम्मीद है कि एक अनुभवी मुख्यमंत्री महाराष्ट्र को मिले हैं तो राज्य की स्थिती अच्छी बनी। ईव्हीएम बद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली, तुम्ही पण निवडणूक आयोगाला भेटून आले. ईव्हीएमच्या संदर्भात अनेक पक्ष आवाज उठवतात, सगळ्यांचं मिळून काही पुढे होणार आहे का? हो, केलंय. काल शपथ नाही, यांचं झालं नाही. एक मिनिट. चालू केलाय? अरे यार, सौरभ वाजेल क्या? चला रोलिंग. राम. अरे यार, हा, शपथविधी काल झालेला आहे आणि आता भाजपाकडून टीका करण्यात येते. आपण शपथविधीला काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीकडनं कोण उपस्थित होती. 2019 ची आठवण सुद्धा करून दिली होती. चंद्रकांत दादा आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा शपथविधीला आले. मला एक कळत नाही, निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही. निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे. कारण मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं, आम्हाला तर कधी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही. एक पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत, त्यांना माझ्या शुभेच्छा. आणि 5 वर्षात महाराष्ट्र पुढे जावं, महाराष्ट्रातला शेतकरी सुखावा, तरुणांना न्याय मिळावा, महाराष्ट्रामध्ये महागाई कमी व्हावी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा आमची काल झालेल्या नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे. आणि मला विश्वास आहे की आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल. 1 वर्षाच्या पहिले त्यांनी एक घोषणा केली होती, म्हणजे आठवण करून दिली पाहिजे ती, की त्यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रामध्ये बंद आम्ही करू, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली होती. पण आता राज्यामध्ये शिक्षक कंत्राटी भरती आणि कंत्राटी भरतीचं वेव जे फुटलेलं आहे ते त्यांनी थांबवावं. देवेंद्र फडणवीसांचं एक भूमिका नेहमी राहिलेली आहे की ते बोलतात ते त्याप्रमाणे करतात, म्हणून कंत्राटी भरतीच्या बद्दलचा त्यांचा जो निर्णय आहे तो आम्ही करणार नाही. महाराष्ट्रात कंत्राटी भरती ती त्यांनी न करता रेग्युलर कर्मचारी भरती महाराष्ट्रात करावी, कारण की 2 लाखाच्या वर जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. जनतेचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहेत, बेहाल होतात आहेत आणि तातडीने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जागा, ज्या रिक्त जागा आहेत शासकीय आणि निमशासकीय, त्या सगळ्या भराव्या. ग्रामीण भागामध्ये तर एक अजून भयानक परिस्थिती मी पाहिली की राज्यामध्ये बसेसच नाही. सगळी मार्ग ग्रामीण भागातली एसटीचे बसेस बंद झाले. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली ही योजनाच महाराष्ट्र बंद करते का, ही भीती या निमित्ताने निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तातडीनं बसेस सगळ्या डेपोला पुरवाव्यात. ग्रामीण भागाच्या
एसटीच्या बसेसच्या ज्या व्यवस्था आहेत त्या पूर्ववत महाराष्ट्रामध्ये सुरू कराव्या आणि शेतकऱ्यांचं तातडीनं कर्ज माफ करावं. सोयाबीन, धान उत्पादक आणि कापूस उत्पादकांना जे काही आश्वासन त्यांनी दिलेले आहेत त्याचं तातडीनं पालन करावं. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहेत आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या गेल्या पाहिजेत या आमच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्र आता हे गड्ड्याचं राज्य झालेलं आहे. जायला लोकांना रस्ते नाही, मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत. त्यामुळे तातडीनं राज्यामधली सगळी रस्ते चांगली करावीत. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडलेला आहे. तो कायदा सुव्यवस्था, कारण की आता एक मोठा अनुभव त्यांना आहे. 7.5 वर्षाचं गृहमंत्रीपद त्यांनी राज्यामध्ये त्यांनी पद चालवलेलं आहे. पुन्हा खातं त्यांच्याकडे, सध्या गृह खात्यासाठी जे भांडण मी ऐकत होतो, पण ते खातं त्यांच्याकडेच राहील अशी अपेक्षा आम्ही मानतो. आणि त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था चांगला करावा. इथं लोकांच्या मनाची भीती निर्माण झालेली आहे की आम्ही आता सुरक्षित नाही आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगला करावा. ड्रग माफियांचा जो सुसुडाट महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो तातडीनं महाराष्ट्र हा ड्रग मुक्त महाराष्ट्र व्हावा अशा अपेक्षा मी आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांकडून व्यक्त करतो. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो. शहानवाबीसाठी आधीच 12 दिवस लागले. हम लोगों का काम नहीं करेंगे, लोगों को कुछ लेंगे, उनका आवाज दबा देंगे, कैसे जीतना वो हमें मालूम है. और इसलिए सरकारें कर रही है. इसलिए देश में लोकशाही बची नहीं है और इसलिए देश से ये बायलेट की आवाज निकल रही है कि हमें अब बायलेट चाहिए. ये देश की आवाज, देश की जनता की आवाज. राज्यसभा सभापतींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय. खासदारांच्या पुढचे काही नोटांच्या बंडल सापडल्याचा आरोप केला. मला एक कळतं, मी त्या सगळ्या व्यवस्थेत तुम्ही पाहिलेलं आहे. आता ते त्यांचं कस्टोडियन आहेत, सभापती. आता असेल तर त्यांना कारवाई करायचा अधिकार आहे, त्यांना अगर नोटा मिळाल्या असतील तर. त्यामुळे एलिगेशन लावायचा नसतो, त्या कस्टोडियननी तातडीने कारवाई करायची असते. आता मी त्या उपराष्ट्रपती महोदयांना काही मी सांगू शकत नाही, ते एका संविधानिक पदावर आहेत. मुद्दाम मी तुम्हाला सांगत आहे की आखरी चौकशी करून तिथं अशा पद्धतीचं काही झालं. आता आपल्या विधान परिषदेमध्ये लातूर जिल्ह्यातले एक विधान परिषद सदस्य आहे. त्या सदस्यांनी असं डोक्याला पट्टी बांधून ते सभागृहात गेले. आता ते कोण होते हे कोणालाच कळलं नाही शेवटपर्यंत. आणि विधानसभेच्या उपसभापती इकडे त्यांनी सांगितलं की कोणीतरी दुसराच कोणीतरी माणूस आमच्या सभागृहात घुसला आणि सभागृह बंद करावं लागलं. आता खरं तर सभापती महोदयांची जबाबदारी होती की मार्शल बोलवायचे आणि मार्शल बोलावून तातडीनं जो कोणी माणूस घुसला असेल, तो सदस्य नसेल, त्याच्यावर तातडीनं कारवाई करतात. मार्शल सिस्टीम असते तिथं. ते काही स्वतः त्यांना जावं लागत नाहीये, त्याच्यासाठी आमचे अधिकारी असतात तिथं. पण विधान परिषदेच्या उपसभापतीने सभागृहच बंद करून टाकलं आतंकवादी घुसला म्हणून. तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही काही प्रश्न आणतात ना, असे जे काही येतात तुमच्या याच्यात, हे त्यांचे अधिकार आहेत, त्या पातळीवर अधिकार आहेत, ते त्यांनी कारवाई करायची असते. भेटून ईव्हीएमच्या संदर्भात अनेक पक्ष आवाज उठवतात. सगळ्यांचं मिळून काही पुढे होणार आहे का? हा जनतेचा आवाज आहे, पक्षाचा नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे याचा नुसतं महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाहीये, हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. मार्कंडवाडीनी या घटनेला अजून मोठ्या प्रमाणात सरकारचा जो सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा, तो मार्कंडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे. मार्कंडवाडीवाल्यांनी मॉक पोल करण्याची मागणी केलेली होती. काही त्याला याला ग्राह्य पकडा, हे निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. पण मॉक पोल हा काही ग्राह्य पकडायचा नसतो. आपल्यालाही निवडणूक आयोग जेव्हा मॉक पोल करायला लावतो, तर त्यामुळे याला ग्राह्य करायचं. तर सरकार का घाबरली? सरकारने मतदान का होऊ दिलं नाही? सरकारने त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बॅलेट पेपर बूथ कॅप्चरिंग का केली? हे सगळे प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात आहेत. आणि म्हणून
लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर टाका टाकला जातोय, ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं की मार्कंडवाडीची घटना ही आपल्या या व्यवस्थेच्या बद्दलच लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. आणि मार्कंडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. नाहीतर माझं मत हेच चोरलं जात असेल, माझा अधिकारच चोरला जात असेल, तर ही भूमिका आता लोकांना मान्य नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची ही मागणी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही जनतेचा आवाज बनून या मागणीला पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. पहिल्या सुटी यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा द्यावा आणि